सावकाश जा. वय सॉरी. कशासाठी? मगाशी तुम्ही वाचत होतात, कवितेत रमल्या होतात आणि मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. हो एवढं काय तर. नाही, पण तुम्ही पहिल्यांदा वाचत होतात त्या ओळी आणि पुढच्या ओळी मी म्हटल्यामुळे तुम्हाला त्याची गंमत घेता आली नसेल, हो ना? नाही असं काही नाही. आणि तुम्ही बी छान घेतला की त्या ओळी. मी हो खरं. ओके, पण वाचन छान आहे तुमचं. थँक्यू. ते असंच चालू द्या. येते. नाकाला न गायत बघ. काय झालं? अगं ह्या पिंट्याचा फोनच लागत नाही. आता काय करावं? आता घरात लग्न आहे, मदतीला नको का माझ्या? किती दिवस मुंबईला राहणार आहे कोणास ठाऊक. लग्नाला नाही आला तरी काही हरकत नाही, काही बिघडत नाही. अगं काय बोलतेस तू? इथं येऊन तरी काय कामाचं डोंगर उपसणार आहे होतो. इथं आल्यावर त्या अंकुशच्या मागे पुढे उभं राहणार, भाऊ भाऊ करत. इथे जे नवदेवाची माणसं ती राहतील बाजूला, त्या अंकुश भाऊचं मानपान करत राहायला लागेल आपल्याला. अगं तू बोलतेस ते पटतंय मला, पण सक्का भाव आहे, लग्नाला नको तो उभा राहायला. हे बघा, लग्नाला कोण येतंय कोण येत नाही हे महत्वाचं नाही, हे लग्न होणं महत्वाचं आहे. एवढा सगळा घोळ होऊन सुद्धा हे लग्न जमलंय, ते आपल्याला मोडायचं नाहीये. मामीनी सांगितलं ना जा म्हणून, मग चला निघा इथून. काय एकदा सांगितलेलं कळत नाही तुम्हाला का? वेगळ्या भाषेत सांगू तुम्हाला? सॉरी, माझं लक्षच नव्हतं. आई बाबांची माया, लेखक मोहक. छान आहे. आमच्याकडे पण एक मोठी लायब्ररी आहे, त्यामध्ये यापेक्षा मोठी आणि चांगली पुस्तकं मिळतात. तुम्हाला चालतील का आमची पुस्तकं? एवढा तोरा, एवढी धार. आम्हाला जर माहिती असतं ना की तुम्ही या रस्त्याने येणार आहात, तर मी दुसऱ्या रस्त्याने गेलो असतो. आजकाल तुमच्या समोर यायची पण भीती वाटते बाबा. बघू किती दिवस टिकते ही धार. उतरवणार, हिचा हा तोरा नक्की उतरवणार. शिंगे, ओळख बरं, आज गोडाचं काय केलंय? अगं मामी, मी पाहिलं होतं तुला खीर करताना आणि मी मामाला पण सांगितलंय गुपचूप. हाय का, कशी पोरगी आहे बघ. सुमे, खास तुझ्यासाठी खीर केले बर का. नाही तर तुला वाटायचं आईने साखरच बोलवण केली, पण खरंच नशीब काढलंच बघ. चांगलं स्थळ मिळालंय. आमच्या दोघांच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे अगदी. ये, मला भूक नाहीये. अगं जेवायची वेळ झाली आणि भूक नाही असं कसं? गोडाधोडाचा स्वयंपाक केलाय तू उगाच. तुम्हालाच हौस आहे, तुम्हीच जेवा. मला भूक नाहीये. अगं आम्हाला हौस आहेच, पण तुझ्यासाठी मरू दे का सरला, हिची काय नाटकी कमी आहेत का? भूक लागली की जेवेल गपचूप रात्री. अगं तू काय मामी, काय ग सांगितली का बातमी? झाली का तुझी शांती? माझ्या आयुष्यात बॉम्ब टाकून. काय ग सुमे, असं का म्हणतेस? म्या काय केलंय? म्या काय केलंय? अजून तोंड वर करून विचारतीये मला म्या काय केलं म्हणून? जेव्हापासनं आमच्या घरात आलीये ना रमा, तेव्हापासनं माझा एक बी दिवस चांगला गेला नाहीये बघ. अजिबात चांगला दिवस गेला नाही. माझी सतत तुझ्या संग बरोबरी करते.
रमा किती चांगली, मी किती येडी, नाही का? आता तर काय, प्रतापदादांच्या मित्रासोबत माझं लग्न ठरवलंय. एकदा का त्याच्या संग माझं लग्न झालं का तुझ्यासाठी रान मोकळं, नाही का? आमच्या घरात चिकटून बसायला. रमा तू आहे ना, अगदी गोगल गाय आणि पोटात पाय बघ. इतके दिवस यांच्या डोळ्याला पट्टी होती, आता डोकंही घाण ठेवलं. तुम्ही का बस. तुम्ही हात जोडतो, नको अंत बघूस एखाद्याच्या सहनशक्तीचा. तुम्ही मला तोंड उघडायला लावू नको हा? मी जर बोलायला सुरुवात केली ना तर माझ्यासारखी वाईट कुणी नाही मग. मामी तू थांब जरा. हे बघ तुम्ही, तुला काय बी बोलायचं असेल ना ते मला बोल, ना काहीच म्हणणार नाही. पण तू जर का मामा मामींना काही बोललीस आणि त्यांना त्याचा त्रास झाला तर मी कोणाचं बी आणि काय बी ऐकून घेणार नाही. माझ्या समोर कोणी बी असेल ना तरी मला काही फरक पडत नाही. मग ते कोणी बी असलं तरी, समजलं? मामा मामी माझ्यासाठी आई बाबांसारखेच, आणि माझ्या आई बाबांना कोणी जर का काही बोललं तर ते म्या खपवून घेणार नाही, सांगून ठेवते. बरं, पुरे झाली तुझी नाटकं. जेवणाचं काय आहे तुझं? चल समद्यांसोबत जेवून घे. मामी चल ग, ताट वाढ. मला भूक नाही. स्वतःच्या हातानं खायचा कंटाळा आला असेल तर तसं सांग की. मामी तू वाढ ग. चल तुम्ही खाऊन घे थोडं. अगं चल ग. नको ग. अगं चल ग. आता तुझ्या लग्नाची बातमी आहे. हे घे. नकोय. अगं घे ग. नकोय ग रमा. खाऊन तर बघ तुम्ही. मामी ही स्वतःच्या हातानं खायला एवढी नाटकं करते, लग्नात तर भरवावं पण लागतं. सांगितलं. घे. ए ताई, एक विचारू का ग? विचार की. सिमरन ताई अशी का वागते? अशी म्हणजे ग? ती काय बोलली का तुला परत? मला नाही ग, पण ती तुला लय बोलते, खूप खूप बोलते ग. आणि तू तर तिला काहीच बोलत नाही. चिंगे, सिमरनताई मोठी की नाही तुझ्यापेक्षा? मग तू लक्ष देऊ नको हा बाळा, आणि तू काही बोलू बी नको. मामा मामींना जे बोलायचंय ते बोलतील, ठीक आहे? ठीक आहे. बरं चिंगे, मला एक सांग, तुझ्या मनासारखं नाही झालं की तू चिडचिड करते की नाही? हो. आणि मी कधी उशिरा आले की तू रागवतेस ना माझ्यावर? हो. मग अगदी तसंच सिमरनताईच्या मनासारखं नाही झालं म्हणून तिची चिडचिड होते बघ, बाकी काही नाही. तिचा राग कमी झाला ना की समजा ठीक होईल. ए ताई, कधी जाईल ग तिचा राग? लवकरच जाईल बघ. पण मला सांग, तू म्हणतेस तसं मी तिला उलट उत्तर दिले किंवा मी तिच्याशी भांडतच राहिले तर तिचा राग कधीच जाणार नाही बघ, आणि अशीच चिडचिड होत राहील तिची. ए ताई, अगं एक गंमत सांगायची राहिली ना. आता काय राहिलं?
अगं तुझ्या राजाच्या राजवाड्यात जातेस ना, जिथे मी आले होते बघ. अगं काय भारी आहे तो महाल, किती भारी आहे अगं तो. त्या मोठ्या मोठ्या खोल्या, ते अंगण, अगं केवढं मोठं ते अंगण, ते दिवे, स्वयंपाकघर, सगळं किती भारी आहे ताई. तू तर समजा महालच पाहिलंस की. अगं ताई साहेबांनी समजा खोल्या दाखवल्यात बघ मला. आणि ताई, छोटे मालक तर माझी खूप काळजी घेत होते. त्यांना तर हे बी लक्षात होतं की गावातले ते माझे पहिले मित्र आहेत. ताई, ताई, कुठे हरवलीस? काही नाही. बरं चिंगुडा, चला की आता झोपायला, लय उशीर झालाय बघ. अगं नाही ताई, थोड्या वेळ झोपू दे ग, मला लय भारी वाटते इथे. पण झोप लागली तर घरात मी उचलून नेणार नाही हं? नको न्यूज, मला काय, तेवढंच तुझ्या मांडीवर झोपायला मिळेल. रमा, कसं आहे ग शालू? छान आहे ग. माझ्या लग्नातला आहे. मी हात नेसली होती. काय सांगतेस अगं, एकदम नवासारखाच दिसतोय बघ. होय ना? आपण सुमीला हात नेसाल देऊ. रंग बघ कसा छान आहे, शोभून दिसेल तिला. आणि कसं आहे, पैसे पण तेवढे वाचतील नाही का? हात देऊया तिला, चांगला आहे नाही? वा, चांगलं हा, खूपच चांगलं. सगळं जुन्यावरच भागवा नाही का? तुझ्या लग्नातले बाशिंग असतील ते काढून ठेव, तेच लावते मी. अजून काही माळ्यावर काही वस्तू असतील ना अडगळीत, त्या काढून ठेव आणि त्या मार माझ्या माथी. अगं असं काय म्हणतेस? महागातलाय हा. महागाचा आता काय त्याची किंमत हा? आणि त्याचा रंग पण बघ कसा उडून गेलाय. त्याची फॅशन पण नाही राहिली. जीव कशाला काढतायत माझं लग्न लावायला पैसे नाहीये तर? एक काम करू, आपण एखाद्या मंदिरात जाऊ, 10 रुपयाचे 2 हार घेऊ आणि तेच घालतो एकमेकांच्या गळ्यात, म्हणजे तुमचा खर्च वाचल नाही का? ए बाबा सांगणारे तू एक गोष्ट. ए बाबा सांगणारे तू एक नमस्कार. अरे भाऊ, कसे आहात? ठीक आहे. नाही, एवढ्या घाई गडबडीत चालले, म्हटलं सोडू का गाडीने? अव नाही, कशा पायी मी जातो की. एवढ्या उन्हाचं असं पायी नका फिरत जाऊ, एखादी टमटम बोलवायची लगेच. हा? आहे का? नाही म्हणजे एवढूशा सामानासाठी टमटम करू होय वाड्यापर्यंत? घ्या. अव राहू द्या. आणि आता पुढच्या वेळेस जेव्हा सामानाची यादी द्यायला जाल ना, तेव्हा सुद्धा टमटमनीच जायचं. हा, अव पर कशा पायी हे? असू द्या. मग काय आता बाकी मजेत? मी आता रावसाहेब नाही ना वाड्यावर, आता आराम असेल, काम जास्त नसतील ना? हो नाही, उलट घरात धावपळ वाढली आहे. म्हणजे घरचं कार्य आहे ना व. घरातलं कार्य? हा. का प्रताप लग्न करतोय का? अव नाही, प्रताप दादांचं लगीन नव. प्रताप दादांचा सख्खा मित्र आहे ना का, विश्वास, त्याचं लगीन आहे. आणि करला मावशींची मुलगी आहे ना का, सुमी, तिच्या संग लगीन ठरलंय. प्रताप दादा त्यांनीच पुढाकार घेऊन हे लगीन ठरवलंय. चांगलंय. मग आता वाड्यावरती कामगार वाढवले असतील ना? अव कसलं काय? हा, पर ती सरला मावशी आहे ना व, तिची भाची ती रमा, तिला ठेवलंय कामाला. हा, पर तिनं आल्या समद्यांची मन जिंकली बरं का. वा, म्हणजे आता समदा कारभार हाती घ्यायचं तेवढं राहिलंय. बरं आहे ना, मग तुमच्यासाठी घरातली कामं कमी झाली ना? कसलं काय, म्हणजे कामं कमी झालीत हो, पर बाहेरची वाढली नव का. आता हे बघा, उन्हात मलाच वणवण भटकावं लागतंय ना का. म्हणून म्हटलं स्वतःची काळजी घेत जा.
एवढ्या कामाचा त्रास आहे कसं करता तुम्हालाच माहिती बाबा. एक काम कर, हे ठेवा ठेवा हो ठेवा. कशाला तब्येतीची काळजी घ्यायची, हायगाई करायची नाही. होय. आणि याच्यानंतर टमटमनीच फिरायचं. होय 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 भेटत राहा अजून मधून. हा होय होय भेटूच की. नाही म्हणजे एवढी प्रेमाची भेट कोण सोडतय होय. मी येऊ का? येतो. मामी हे घे. अगं हे काय आहे? नको राहू दे. अगं घे ग, आणि सुमीला तिच्या आवडीची साडी घेऊन दे. नको, पैशाची होईल काहीतरी व्यवस्था. ते राहू दे तुझ्याकडे, तुझ्या येत ना राहू दे तुझ्याकडे. मामी अगं सुमीची इच्छा आहे ना, मग घेऊ दे की. आणि तसं बी लग्न कुठे रोज रोज होते. अगं आणि हाऊस राहून गेली असं नको व्हायला. तिला आवडेल ती साडी घेऊन दे. तर मग तू म्हणतेस म्हणून घेऊया पैशातनं साडी तिला आपण. सुमे, घेऊया बर का तुला नवीन साडी. पण त्याच्या अगोदर देवळात जाऊया, पुजाऱ्यांना भेटूया, त्यांना विचारूया मुहूर्त कधीचा आहे, तारीख कुठली आहे, आणि देवाच्या पाया पड म्हणून चांगली बुद्धी दे मला. आणि हस की बाई, लग्न ठरलं ना तुझं? हा, लोकांना डुशा मारते असं चेहरा कशाला सारखा? बाई एवढं नको, नवरा मुलगा जाईल पळून. ए मामी, मी आपण येऊ का ग तुमच्या सोबत? चल की, चल जाऊन ये. चल. अरे काय चाललंय? काय मातीची उडत बसलायस? पटपट रोपं लावायची तर काय खेळत बसलायस? मी ना उगाच तुला सांगितलं, मीच लावून टाकायला हवी होती रोपं. तेजू, ही दोन्ही रोपं मोठी व्हावी असं वाटतं ना तुला? हा, मग थांब जरा. ही दोन्ही रोपं वेगवेगळ्या प्रकारची आहेत, त्यामुळे त्यांना लागणारी माती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची आहे. हे बघ, ही माती वेगळी आहे आणि ही माती वेगळी आहे. मग त्याचं असं की आपण मातीचा प्रकार ओळखत नाही आणि तरी पीक ठरवतो आणि मग त्याला वाटेल तसं पाणी देतो. मग पाणी नाही द्यायचं का त्यांना? द्यायचं, पण आधी मातीचा प्रकार ओळखायचा, मग त्यानुसार पीक ठरवायचं आणि मग पिकानुसार त्याला पाणी द्यायचं. करेक्ट. ए माझा फोन वाजतोय, मी आलेच. हा, बोर झालीस ते सांग ना. तेजू, तुझा फोन झाला असेल तर जरा हातावर पाणी ओतायला ये ना. ती काय येणार नाही. काय करताय जी? मी मदत केली तर चालेल का? नाही नको, ते हात धुवायचे होते म्हणून जरा. मी ओतते हातावर पाणी. हा,
थँक्यू. सॉरी. इट्स ओके. मी आले ते